नमो नमः छात्राः। अद्य वयं पठामः संख्याविशेषणानि। संख्याविशेषणे आज आपण पाहणार आहोत। आपण आजपर्यंत विशेषासाठी विशेषण म्हणून नामाचा वापर करत होतो आणि तो नामाचा वापर करताना विशेषण म्हणून वापर करताना त्याचा एक नियमही आपण पाहिला आहे इयत्ता 8वी मध्ये। यद लिंगम यद वचनम याच विभक्तिः विशेषस्य तद लिंगम तद वचनम सा एव विभक्तिः विशेषणस्यापि। म्हणजेच काय तर जे लिंग जी विभक्ती आणि जे वचन विशेषाचे असते तेच लिंग तीच विभक्ती आणि तेच वचन विशेषणाचे सुद्धा असते। बरोबर। उदाहरणार्थ आपण पाहिले की हरितः शुकः, उन्नतः वृक्षः, कृष्णः काकः। विशेषाच्या लिंग विभक्ती वचनाप्रमाणे विशेषण चालवत होतो, पण ते नाम स्वरूपात होतं। मात्र आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विशेषण म्हणजेच संख्यावाचक संख्यारूपी विशेषण आज आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपल्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 55 पहा। यावरती तुम्हाला 1, 2, 3 आणि 4 या संख्यांचं रूप तयार कसं होतं सातही विभक्त्यांमध्ये हे सांगितलेलं आहे। सर्वप्रथम दिलेली आहे ती म्हणजे एक हे प्रातिपदिक। नित्यम एकवचनम, नेहमी एक वचनात संख्या ही चालणार, कारण अर्थातच त्याचं द्विवचन बहुवचन होणार नाही। एक ही संख्या नेहमी एक वचनात चालणार, मात्र त्याची लिंग तिन्ही तयार होतात। पहा तर पुल्लिंगामध्ये एक ही संख्या एकः, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात्, एकस्य, एकस्मिन् अशा 7 विभक्त्यांमध्ये पुल्लिंगात एक ही संख्या चालते। स्त्रीलिंगात एका, एकाम, एकया, एकस्यै, एकस्याः, एकस्याः, एकस्याम स्त्रीलिंगात। आणि नपुंसकलिंगामध्ये एकम, एकम तृतीयपासून अगदी पुल्लिंगाप्रमाणे सेम रूप होतात। एकेन, एकस्मै, एकस्मात्, एकस्य, एकस्मिन्। मग आपल्याला उदाहरण तयार करायला देखील प्रश्न विचारला जातो। म्हणजे परीक्षेसाठी कोणतीही संख्या दिली जाईल तुम्हाला 1, 2, 3, 4, 5 त्याप्रमाणे समजा एक ही संख्या दिली आणि त्या 1 वरून तुम्हाला वाक्य तयार करायला सांगितलं, तर तुम्ही छोटी छोटी वाक्य तयार करायची। एक वाक्य सुंदर आणि शुद्ध ते वाक्य असावं। आता उदाहरणासाठी आपण इथे पाहूयात, फक्त मी इथे या ठिकाणी विशेष आणि विशेषण देतीये, आपण यावरून वाक्य कशी तयार करू शकतो हे पण आपल्याला समजून येईल। आता पहिलं उदाहरण पहा। हस्त हे विशेष्य आहे, तर त्याचं विशेषण एकः असं होणार, कारण हस्त हा अकारांत देवप्रमाणे चालणारा पुल्लिंगी शब्द आहे आणि प्रथमा एकवचन असल्यामुळे एक ही संख्या पुल्लिंगी प्रथमा एकवचन एकः असं रूप तयार होतं, म्हणून एकः हस्तः। एकया बालिकया, बालिका आकारांत स्त्रीलिंगी आहे आणि तृतीया विभक्ती एकवचन आहे आणि त्यामुळे बालिकया एक असल्यामुळे एकया असं या ठिकाणी विशेषण चालेल। एकेन काकेन, एकेन तृतीया। काक हा शब्द पुल्लिंगात असल्यामुळे काकेन तृतीय विभक्ती एकवचन, तसंच एकेन हे विशेषण तयार होईल। या प्रकारे मी वेगवेगळ्या विभक्त्यांमधली ही उदाहरणं समजून घेण्यासाठी दिलेली आहेत। मग तुम्हाला समजा संख्या फक्त आली आणि त्यावरून वाक्य तयार करायला सांगितलं, संख्या वापरून विशेषण रूपी तुम्ही वाक्य तयार करा असा प्रश्न येतो। आणि तो प्रश्न आल्यानंतर तुम्ही उदाहरणार्थ मग एकः हस्तः किंवा उत्पीठिकायाम एकः सुधाखंडः अस्ति, प्रकोष्ठे एकः आसन्दः अस्ति। एकेन हस्तेन अहं लिखामि, एकेन हस्तेन अहं लिखामि। या प्रकारे तुम्ही वेगवेगळी वाक्यरचना वेगवेगळ्या विभक्तींमधली करू शकता, अर्थपूर्ण होतात ज्यामुळे ती, आणि विशेषण पण संख्यावाचक तयार होतं। आता या ठिकाणी पहा, पाठ्यपुस्तकातील दुसरी असणारी संख्या द्वि हे प्रातिपदिक आहे। पुल्लिंगात नित्यम द्विवचनम, नेहमी द्विवचनातच दोन्ही संख्या चालणार, त्याचं एकवचन बहुवचन होणारच नाही। मग आता 7ही विभक्त्यांमध्ये कसं होतं बघा, पुल्लिंगी रूप द्वि या संख्येचं द्वौ, द्वौ, द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः। स्त्रीलिंगामध्ये द्वे, द्वे, द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः। आणि नपुंसकलिंगामध्ये द्वे, द्वे, द्वाभ्याम, 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 द्वयोः, द्वयोः। तृतीयेपासूनची सगळी रूपं पाहिलीत तर अगदी सारखी आहेत सर्वत्र, त्यामुळे फार लक्षात ठेवणं अवघड जाईल असं काही नाहीये।
जेवढे महत्वाचे पॉइंट्स असतात, बदल असतात, ते लक्षात जास्तीत जास्त ठेवा. आता त्याची देखील इथे उदाहरणं पहा. द्वौ बालकौ, 2 मुले. द्वौ चमसौ, 2 चमचे. चमसौ द्वौच का झालं? कारण बालक, चमस हे अकारांत पुल्लिंगी शब्द आहेत आणि प्रथमा द्विवचन असल्यामुळे आपण द्वौ रूप या ठिकाणी पुल्लिंगातलं वापरलं. द्वे व्यजने, व्यजनम व्यजने व्यजनानी. व्यजन हा शब्द नपुंसकलिंगी आहे आणि ते 2 आहेत पंखे, त्यामुळे नपुंसकलिंगामध्ये द्वे हे रूप तयार होणार 2 याचं. ठीक आहे. द्वाभ्याम नेत्राभ्याम, 2 डोळ्यांनी. द्वाभ्याम नेत्राभ्याम तृतीया द्विवचन. द्वे नेत्रे, 2 डोळे नपुंसकलिंगी रूप, 2 डोळे केवळ या अर्थी. द्वाभ्याम हस्ताभ्याम, 2 हातांनी. द्वौ कच्छपौ, 2 कासव. द्वे महिले, महिला हा आकारांत शब्द आहे स्त्रीलिंगी आणि म्हणून महिला, महिले, महिलाहात, महिले द्विवचन असल्यामुळे द्वे महिले स्त्रीलिंगी द्विवचन झालं द्वे. द्वौ छात्रौ, विद्यार्थी. 2 मुलं. द्वे छात्रे, 2 मुली. द्वे स्त्रीलिंगी रूप वापरला पण. ठीक आहे. त्याचप्रमाणे आता पुढची असणारी त्री. त्री हे प्रतिपदिक आणि त्याची रूप कशी चालतात पहा. नित्यम बहुवचनम. आता 3 या संख्येपासून सगळ्या संख्या ज्या असतात ना त्या नेहमी बहुवचनातच चालणार आहेत. त्याचे एकवचन आणि द्विवचन रूप होणारच नाही. ठीक आहे. नित्यम बहुवचनम. पुल्लिंगामध्ये त्रयः, त्रीन्, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणाम, त्रिषु. स्त्रीलिंगामध्ये तिस्रः. तिस्त्र म्हणू नका, तिस्र. स अर्धा आणि त्याच्यामध्ये अर्धा र मिसळून अधिक अ आणि विसर्ग मिळून स्र असं रूप तयार झालेलं आहे. तिस्रः, तिस्रः, तिसृभिः, तिसृभ्यः, तिसृभ्यः, तिसृणाम, तिसृषु. आणि नपुंसकलिंगात त्रीणि, त्रीणि, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणाम, त्रिषु. शक्यतो नपुंसकलिंगी तृतीयपासूनची रूपं अगदी पुल्लिंगाप्रमाणे आहेत. आता उदाहरण पहा. त्रयः आसंदाः. आसंद अकारांत देवाप्रमाणे चालणारा शब्द आहे. ठीक आहे. आणि आसंदाः हे बहुवचन आहे प्रथमा विभक्तीचं आणि म्हणून त्रयः आसंदाः असं रूप तयार झालं. पुल्लिंगातलं रूप त्रयः. य आणि विसर्ग. या आणि विसर्ग होणार नाही कारण त्रयः असं हे रूपच आहे बहुवचनातलं. तुम्ही चुकून त्रयाः आसंदाः असं करू नका. तर त्रयः आसंदाः. ठीक आहे. पुढे बघा. तिस्रः महिलाः. महिला आकारांत मालाप्रमाणे चालणारा आणि बहुवचनात असल्यामुळे तिस्रः, तिस्रः, तिस्रः महिलाः. लेखन्यः, तिस्रः. लेखन्यः, लेखनी नदीप्रमाणे चालणारा शब्द बहुवचनात आहे लेखन्यः. तिस्रः लेखन्यः स्त्रीलिंगी असल्यामुळे तिस्रः रूप झालं. त्रीणि उपनेत्राणि, स्पेक्स, चष्मे. 3 असल्यामुळे त्रीणि उपनेत्राणि. उपनेत्र हा शब्द नपुंसकलिंगी आहे आणि बहुवचन म्हणून त्रीणि. त्रीणि उपनेत्राणि नपुंसकलिंगी. त्रयाणाम छात्राणाम. त्रयाणाम षष्ठ्यत रूप आले या ठिकाणी. पुढे तिसृणाम अध्यापिकानाम. अध्यापिका स्त्रीलिंगी असल्यामुळे आणि षष्ठी असल्यामुळे तिसृणाम असं रूप झालं. तिसृषु बालिकासु. त्रिभिः छात्रैः. त्रिषु भवनेषु सप्तमी. आणखीन एक उदाहरण पाहिलं तर तिसृभिः बालिकाभिः. तृतीय विभक्ती बहुवचन रूप आहे या ठिकाणी. तर अशा प्रकारे मग तुम्ही वाक्य याच्यावरून करू शकता. 3 संख्या आली आणि त्याच्यावरून वाक्य बनवा विचारलं तर तुम्ही म्हणू शकता. मंदिरे तिस्रः महिलाः सन्ति. मम गृहे त्रयः आसन्दाः वर्तन्ते. किंवा तिसृषु बालिकासु एका एव बालिका बुद्धिवती वर्तते. 3 मुलींपैकी किंवा मुलींमध्ये एकच विद्यार्थिनी हुशार आहे. अशी वेगवेगळी जी काही वाक्य आहेत ती तुम्ही रचू शकता, तयार करू शकता. पुढे आहे चतुर ही संख्या पहा. नित्यम बहुवचनम. 4 ही संख्या पण बहुवचनात. मग त्याची रूप कशी होतात बघा 3ही लिंगांमध्ये. चत्वारः, चतुरः, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णाम, चतुर्षु. स्त्रीलिंगामध्ये चतस्रः, चतस्रः, चतस्रुभिः, चतस्रुभ्यः, चतस्रुभ्यः, चतस्रुणाम,
चतस्रुषु. आणि शेवटी नपुंसकलिंगी पहा, चत्वारी चत्वारी, चतुर्भिः चतुर्भ्यः चतुर्भ्यः, चतुर्णाम चतुर्षु. ठीक आहे. मग आता याची काही उदाहरणं पहा. चत्वारः चरणाः, चरण म्हणजे पाय, अकारांत देवप्रमाणे चालतं आणि बहुवचनात असल्यामुळे चत्वारः. चत्वारः पुल्लिंगीच वापरलं कारण विशेष आपलं पुल्लिंगी आहे. चत्वारः चरणाः. चत्वारी गृहाणि, चार घरे. गृहम गृहे गृहाणी नपुंसकलिंगी शब्द, त्यामुळे वनप्रमाणे बहुवचन गृहाणी होतं. चत्वारी गृहाणी. पुढे धेनवः चतस्रः, चतस्रः धेनवः. चतुर्णां वर्णानां, चतुर्षु छात्रेषु. चतस्रुषु लेखिकासु, लेखिका स्त्रीलिंगी आणि सप्तमी आहे त्यामुळे चतस्रुषु असं रूप तयार होणार. त्याचं चतुर्षु होईल का? अर्थातच नाही होणार. चतस्रुषु असंच होईल स्त्रीलिंगी असल्यामुळे. चतस्रः नर्तकीही, नर्तकी हा नदीप्रमाणे चालणारा शब्द त्यामुळे चतस्रः नर्तकीही असं रूप झालं. चतस्रुभ्यः पिपीलिकाभ्यः, पिपीलिका मुंगी या अर्थी किंवा मुंगळा या अर्थी म्हटलं जातं आणि त्यामुळे पिपीलिकाभ्यः या ठिकाणी याची विभक्ती आपल्याला चतुर्थी आणि पंचमी ही पाहायला मिळते आणि त्यामुळे चतुर्थी पंचमीमध्ये चतस्रुभ्यः असं रूप तयार होईल. पुढे चतुर्भ्यः संगणकेभ्यः, चार संगणकांनी असा अर्थ झाला. चार मुंग्यांनी असा अर्थ झाला. चतस्रः देव्यः, देवी देव्यौ देव्यः, त्यामुळे देव्यः बहुवचन आहे प्रथम विभक्तीचं, स्त्रीलिंगी नदीप्रमाणे चालतो. आणि चतस्रः देव्यः, चार देवी या अर्थी झाला या ठिकाणी. तुम्ही चार ही संख्या जरी आली तर त्यावरून कोणतंही वाक्य तयार करायचं, जे नियमाप्रमाणे विशेषण बनलेलं असावं, विशेषाच्या लिंग विभक्ती वचनाप्रमाणे असावं. ठीक आहे. म्हणजे वाक्य तयार करताना विशेष विशेषण असणं गरजेचं आहे आणि योग्य ठरलेल्या त्या नियमानुसार असावं. आणि त्याकरिता 1, 2, 3 आणि 4, 1, द्वि, त्रि आणि चतुर या संख्या व्यवस्थित लक्षात ठेवा. 7 विभक्त्यांची त्यांची रूप लक्षात ठेवा, जेणेकरून अजिबात कोणतीही गोष्ट चुकणार नाही. यावरून तुम्ही आता पान क्रमांक 55 वरती आपल्याला संख्या रूपाने लिखित वा वाक्याने पूर येतं हा जो भाषाभ्यास दिलेला आहे तो सोडवावयाचा आहे. ठीक आहे. डॅश डॅश महिलाभ्यः तांडुलान आनय, महिलाभ्यः किती, तर कंसात 4 ही संख्या दिली आहे. 4 संख्येचं रूप काय लिहू शकणार आपण ते वरती या चार्टनुसार लक्षात घ्या. विशेष्याचं लिंग विभक्ती वचन लक्षात घ्या आणि तयार करा. याप्रमाणे हा भाषाभ्यास सोडवा. अधुना वयम् अत्र विरमामः. अस्माकं संख्याविशेषणस्य 1, 2, 3, 4 इत्यस्य अभ्यासः अत्र एव समाप्तः. धन्यवादः.